न बताए बात, आगे है बहुत बड़ा यमघाट। बिस्लरी तुमच्याकडे बिस्लरीची बॉटल किती रुपयाला मिळते? आपल्या गावाला बिस्लरीची बॉटल किती रुपयाला मिळते? अरे रिकामी का भरलेली? आपला महाराष्ट्रीयन माणूस घाई जास्त करतो म्हणून गडबडे. आपल्याकडे बिस्लरीची बॉटल किती रुपयाला मिळते? 1 लिटर बॉटल मध्ये पाणी असेल तर बॉटलची किंमत आहे 20 रुपये. 1 लिटर बॉटल मध्ये पाणी असेल तर बॉटलची किंमत आहे 20 रुपये. आणि बॉटल मध्ये जर पाणी नसेल तर आपल्या गावाला रिकामी बॉटल किती रुपयाला घेतात? मग या बॉटलला कळलं पाहिजे ना हिला किंमत कधी आहे. कोणाला? बॉटलला कळलं पाहिजे ना. बॉटल मध्ये पाणी आहे तो बॉटलची किंमत 20 रुपये आहे. आणि बॉटल मध्ये पाणी नसेल तर रिकामी बॉटल 1 रुपयाला सुद्धा घेतली जात नाही. तुम्ही माझ्या हात म्हणून मी तुम्हाला विचारतोय, आपल्या मंडपामध्ये अशा रिकाम्या बाटल्या किती? अरे सुनने वाले बहरे दादा दिन को करे रात, गुरु का मुंडा बडा है गुंडा करते चुप के बात. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, हा अज्ञानी जीव ज्ञानरूपी सूर्य असून सुद्धा स्वतःला ओळखून घेत नाही मी कोण आहे. आणि म्हणून देवाला शोधत बसू नका. तुम्ही देव आहात 1 मिनिटात क्लिअर करतो. आणि ज्याला कळलं नाही त्यांनी परत प्रश्न करायचा, महाराज कळलं नाही परत सांगा. बारकाईनं ऐका. तुम्ही देव आहात कसे? उत्तर ऐका. 9 ते 11 कीर्तन संपलं. 9 ते 11 कीर्तन संपलं. तुम्ही तुमच्या घरी जाणार. तुम्ही देव आहात. तुम्ही देव कसे? बारकाईनं ऐका. 9 ते 11 कीर्तन संपलं. ए भाऊ मला पैसे देऊन आणलाय. 9 ते 11 कीर्तन संपलं. 9 ते 11 कीर्तन संपलं. 9 ते 11 कीर्तन संपलं. तुम्ही 11 वाजता घरी जाणार. घरी गेल्यानंतर 11:30 पावणे 12ला तुम्ही झोपणार. तुम्ही शरीर आहात. रात्रीचे शरीर झोपतं. तुम्ही शरीर आहात. रात्रीचे शरीर झोपतं. तुम्ही सकाळी उठता. कधी उठता? तुम्ही सकाळी उठता. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सांगता, ए मैत्रिणी तुला काय सांगू, मला रात्री असं असं स्वप्न पडलं. ए मित्रा तुला काय सांगू, मला रात्री असं असं स्वप्न पडलं. तो मित्र म्हणतो, ए मित्रा. ती मैत्रीण म्हणते, ए मैत्रिणी अगं तू तर शरीर आहे. रात्रीचे शरीर झोपतं. मग जेव्हा तुझं शरीर झोपलं होतं तेव्हा जागं राहून तुझ्या शरीरामध्ये स्वप्न कोण पाहत होतं? हे ज्याला कळलं ना तोच हजर आहे. बाकीच्याने काल्याची पंगत. रात्रीचं तुमचं शरीर झोपी जातं. अरे आपण विज्ञान युगातली माणसं, एखाद्याने तरी विचार करा. एखाद्याने तरी विचार करा. आजचं कीर्तन एखाद्याला जरी कळलं ना महाराज, गीता फक्त अर्जुनाला सांगितली, बाकी 4 पांडवांना सांगितले नाही, स्वतःच्या आईला सांगितले नाही, स्वतःच्या बापाला सांगितले नाही, स्वतःच्या भावाला सांगितले नाही, आणि जीवापेक्षा प्रिय असलेल्या राधेला सुद्धा सांगितले नाही. गीता अर्जुनालाच का सांगितली? आणि ते एखाद्या अर्जुनासाठी आजचं कीर्तन आहे. तुम्ही रात्री झोपी जाता आणि मग तुम्हाला स्वप्न पडतं. मग पडलेलं स्वप्न तुमच्या शरीरामध्ये जागं राहून कोण पाहतो? स्वप्न में जागे कोण? शरीर तुमचं झोपलेलं असतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये जागा कोण असतो? स्वप्न में जागे कोण? देह लेके भागे कोण? त्या वस्तू नव्हे देव, ती वस्तू आहे तुमच्या आतमध्ये. देव आणि तुम्ही एक आहात. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी सुटलात. आम्हाला बाकी सगळं कळलं कलियुगातल्या लोकांना. आम्हाला व्हॉट्सअप कळलं, लॅपटॉप कळलं, फेसबुक कळलं, चांगलं कळतं, वाईट कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं, माझी गाडी, माझी माडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी. आम्हाला सगळं कळतं, पण जे कळलं पाहिजे तेच कळत नाही. तू कोण आहे राजा? मी तो वासुदेव तत्वता आणि तुम्ही वासुदेव आहात. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी ज्ञानोबरांचा अभंग तुम्हाला कळला. देवाला शोधत फिरू नका. देव तुमच्या आत आहे, मूळचाच आहे. देवा देवा मानुनी का पेराची देवा मानुनी का पेराची देवा 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 देवा मानुनी
नसे भोळे कोण देव देव रे नसे भोळे कोण देव देव रे नसे भोळे कोण देव देव रे नसे भोळे कोण देवानाय रूपा देवानाय नाव देवानाय रूपा देवानाय नाव आमच्या गायनाचार्यांसाठी आणि ताळमण्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अरे संगीत एक शक्ति है, हर घट में बसे राम. संगीत एक शक्ति है, हर घट में बसे राम. रोगी को रागिनी सुना दे तो रोगी को मिले आराम. महारोगी असू दे महाराज, त्या महारोग्याला हरिकीर्तनामध्ये बसवा. त्या गायनाचार्य लोकांचं गायन आणि आमच्या कुंभार महाराजांचं आणि गजानन महाराजांचा यांचा तालाचा स्वर त्यांनी जर श्रवण केला ना, महारोग्याला बरं वाटतं. इव्हिल अँड सिव्हिल पॉवर संगीतामध्ये. या तरुण मंडळी, माझ्या तरुण टाळकऱ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अरे तरुण आहे जवान तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान. तरुण आहे जवान तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीची शान. म्हणूनच स्वाभिमानानं उंच आहे या भारत देशाची मान. स्वाभिमानानं उंच राहावी या भारत देशाची मान. हे आई, अगं शिकव आपल्या मुलाला पसायदान, नाहीतर तोच म्हातारपणी करील आपली तानातान. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी. आउटलाईन कट करतो ना, मेन मुद्द्याकडे येतो. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. भगवान परमात्मा मूळचा तुमच्या आतमध्ये आहे, नवे नवे तुम्हीच देव आहात. म्हणजे या हिंदू धर्मामध्ये देव किती बारकाई नाही का. हिंदू धर्मामध्ये आध्यात्मिक जीवनाचा जर विचार केला तर 4 शून्य, आणि वैज्ञानिक युगाचा विचार केला तर 17 शून्य. तुम्ही बँकेमध्ये जाते का पैसे आणायला? कोणी कॅशियर असेल तर बोटवरती करा. आपल्या विज्ञान युगामध्ये 17 शून्य. किती शून्य? 17. एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र, लाख, 10 लाख, कोटी, शतकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंख, जलादी, मध्य, अंत आणि मग परार्ध. एका आकड्याच्या मागे 17 झिरो तेव्हा 1 परार्ध है, आणि 2 आकड्यांच्या मागे 17 झिरो तेव्हा 2 परार्ध. वैज्ञानिक युगामध्ये 17 शून्य, आमच्या आध्यात्मिक युगामध्ये 4 शून्य. मी देव सांगायला आलोय, तुमच्याशी गप्पा मारायला आलो नाही. तुम्ही माझे आहात. मला 100 कीर्तन ऐकले तरी ऐकायला मिळणार नाही. बांधाईला भेटा, मारायला चाटा, हातामध्ये नारळाचा गोटा, आणि त्या गोट्याच्या खाली मोदी साहेबांच्या 2-2 हजाराच्या नोटा. वैज्ञानिक युगामध्ये 4 शून्य महाराज. वैज्ञानिक युगामध्ये 17 शून्य, आध्यात्मिक युगामध्ये 4 शून्य. अध शून्य, हृदय शून्य, मद शून्य. हे तिन्ही देव, ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकर भगवान हे जन्माला येतात आणि मरतात. एखादा कोणतरी राजवंश आहे ना, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी भांडवल ठेवावं लागतं. एखादा राजवंश आहे ना, त्याच्यासाठी. या जगामध्ये 4 शून्य, हे 3 शून्य. ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकर भगवान हे जन्माला येतात आणि मरतात. पुरावा सांगतो, ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये लिहितात, जीवपणाची न त्रासे यावया पुल्या दशे, आणि शिवाय मुहूर्त पुषे जया ज्योतिषाते. 88,000 ऋषींना शंकर भगवंत विचारतात, हे शंकर नावाचा अवतार कार्य मला संपवायचं आहे, योग्य मुहूर्त कुठला आहे? हे तिन्ही देव जन्माला येतात आणि मरतात. जो येतही नाही, जातही नाही, तो देवांचा देव आहे. आणि तो देव आधी तुमच्या आत आहे, नंतर बाहेर आहे. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरी विन सारा व्यर्थ भ्रम. तो हरी तुमच्या आत आहे म्हणून तुमच्या शरीराला किंमत आहे. तो हरी या ब्रह्मांडामध्ये आहे म्हणून या ब्रह्मांडाला किंमत आहे. या ब्रह्मांडातून आणि या देहातून हरीला जर बाजूला काढलं तर या दोघांनाही किंमत नाही. मग तो शून्य, भगवान परमात्मा शून्य आहे. तुमच्याकडे देव माझे होतो का हो? मागील पंचकृषी मागच्या वेळेला मतदान झालं आणि देव एवढ्या मतांनी पडला. 2017ला देव विद्यमान होता आणि 2023ला देव माझी झाला. हे भाऊ काय
2017ला देव विद्यमान होता आणि 2023ला देव माझे झाला. देव कलियुगातल्या लोकांना देव माहित नाही, बारकं नाही का? आपण नव्हतो तेव्हाही देव होता. हो चोपदार बाबा, आपण नव्हतो तेव्हाही देव होता, आताही आहे, पुढे राहणार आहे. बारके नाही का? देव कधी वाढत नाही, देव कधी लहान होत नाही. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत जो राहतो त्याला देव म्हणतात. वाजवल्यानंतर आवाज आला, अगोदर आतमध्ये आवाज नव्हता का? देव तेव्हाही होता, आताही आहे, पुढेही राहणार आहे. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत जो राहतो त्याला देव म्हणतात. देव एक शून्य आहे, म्हणजे 4 शून्य, 4 या अंकातून 1 वजा केले किती राहतात? हे बच्चा कंपनी, 4तून 1 वजा झाले किती राहतात? 3. 3तून 1 वजा करा किती राहतात? 2. 2तून 1 वजा करा 1. 1तून 1 वजा करा काय म्हणले? काय म्हणले? शून्याला अधिक शून्य करा किती होतात? 0. शून्याला वजा शून्य करा किती राहतात? 0. तो तेव्हाही शून्य होता. कोण? ज्याला आपण देव म्हणतो तो तेव्हाही शून्य होता, आताही शून्य आहे, पुढेही शून्य राहणार आहे. आणि त्या शून्याला पाहण्यासाठी तुम्हाला मला शून्य व्हावं लागेल. तुम्हाला मला शून्य व्हावं लागेल. देवाचा अनुभव काय येत नाही? कोणाला ज्ञानाचा अहंकार, कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला स्वरूपाचा अहंकार. नम्र झाला भूता. मग देवाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल? नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे,